महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर शहरात ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार तरुण पडल्याची घटना रविवारी रात्री घडली। यात हा तरुण 6 फूट खोल खड्ड्यात पडल्याने जखमी झालाय। कॅम्प नंबर 3 मधील सपना गार्डन ते फर्निचर मार्केट रस्त्यावर हा अपघात झाला। यात तरुण जखमी झाला असून दुचाकीचंही नुकसान झाले। ठेकेदाराकडून कुठल्याही प्रकारच्या सुरक्षात्मक उपाययोजना न करण्यात आल्यानं हा अपघात झाला। या प्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी केली जाते। उल्हासनगर शहरात सुरू असलेल्या खोदकामावर महापालिका अधिकाऱ्यांचं लक्ष नसल्याने आजवर असे अनेक अपघात झाले आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।